नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या एपिसोडला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर दरोडेखोराला पकडून सगळे गावकरी एक दुसऱ्या समोर करतात. त्यानंतर त्यांना त्यांची चूक रिअलाईज होते आणि त्यांनी सगळ्यांची माफी मागून पुढे जातात. तर दुसरीकडे नंदाईला थोडी भीती वाटत असते की आपल्या मुलीचं काय होईल. आणि इकडे जगदंबा शिवलिंगाला भेटायला गेली असते आणि ती तिच्या झोनमध्ये असते. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत जगदंबा काठीने त्या दरोडेखोरावरती वार करायला जाईल तेवढ्यात तो म्हणतो, आम्हाला क्षमा असावी, मला माझी चूक समजली आहे, याच्या पुढे आम्ही हे वाईट मार्ग बिलकुल निवडणार नाही. तेव्हा जगदंबा बाजूला होऊन जाते. त्याला एका सुतळीने त्याला बांधून घेते आणि अख्ख्या गावाच्या समोर करते. तसंच सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा दरोडेखोरांना बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एकीची खूप ताकद असते आणि हा आमचा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे तर गावकरी अशा दरोडेखोरांना जुमानलेलाही. आणि तसंच आम्ही सगळ्यांच्या बाबतीत खूप छान केलं आहे. आणि तुम्ही हे वाईट मार्ग आहेत ना, हे सोडून टाका. तुम्हालाही चांगल्या मार्गावरती जायला पाहिजे. तुम्ही आम्हाला आमच्या गावाला लुटायला आले होते, आमच्या कष्टाची कमाई लुटायला आले होते. हे सगळं बरोबर नसतं. कोणाच्या कष्टाची कमाई लुटणं अगदीच चुकीचं आहे. जेव्हा एखादा माणूस कष्ट करतो ना, ती कमाई त्याला आयुष्यभर पुरते आणि कोणाला लुबाडलेले पैसे ना ते कधीच पुरत नाही. तेव्हा ते दरोडेखोर म्हणतात, बरोबर आहे पोरी तुझं, आम्हाला तुझं म्हणणं अगदीच पटलेलं आहे. आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली की आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि या गावावरती हल्ला केला. आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही आता हे सगळे वाईट मार्ग आहे ते सोडून टाकू. तुमच्या गावाकडे काय, आजूबाजूच्या कोणत्याच गावाकडे आम्ही वाईट नजरेने बघणार नाहूत. आम्ही आता चांगले माणसं बनू, देवी तुळजाभवानीची पूजा करू आणि सगळ्या गोष्टी छान करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. तेवढ्यात तिथे नंदाई येतात आणि म्हणायला लागतात, काय ग, तुला सांगितलं होतं ना घराबाहेर निघू नको, तरी सुद्धा तू घराबाहेर का आली आहे. तेव्हा गावकरी म्हणायला लागतात, बरं झालं काकू ती आली, म्हणून तर आपला गाव वाचू शकला आहे. खरं म्हणजे तर आज ती नसती तर आपल्या गावाचं रक्षण झालं नसतं. ती आल्याच्या नंतरच सगळ्यांमध्ये हिंमत आली आणि सगळ्यांनी हिमतीने या दरोडेखोरांबरोबर लढा दिला आहे. तेव्हा बाबा म्हणतात, हे तर खूप छान झालं. बघ ना, गावकऱ्यांना आणि गावासाठी तिने खूप काय केलं आहे. मग आता तू तिला माफ करून टाक. तेव्हा जगदंबाई त्यांच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, आई, मला माहिती आहे तुझ्या मर्जीविरुद्ध मी घराच्या बाहेर आली, पण जेव्हा मी घराबाहेर आली ना, तेव्हाच मी गावकऱ्यांना हिंमत देऊ शकली आणि त्यांच्याबरोबर दरोडेखोरांबरोबर लढा केला आणि आपल्या गावाचं रक्षण केलं आहे. नाहीतर आपल्या गावाचं नायनाट झालं असता. प्लीज मला माफ कर ना. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, तू गावासाठी केलं आहे म्हणून मी तुला माफ करते. पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं की त्यांनी तिला माफ केलेलं नसतं. इकडे शिवा सुद्धा खूप खुश असतो. गावकरी जयघोष करायला लागतात की जगदंबामुळे सगळं चांगलं झालं आहे. आई राज उदो उदो सगळे हे बोलून तिथे जयघोष करायला लागतात. नंदाई थोड्या चिडून तिथून निघून जातात. त्या जेव्हा घरी येतात तेव्हा त्या सतत त्याच गोष्टींचा विचार करत असतात. ते बघता बाबा म्हणायला लागतात, तू बघितलं ना, आपल्या मुलीला आता किती अक्कल आली आहे. खरं म्हटलं त्यांनी गावासाठी किती मोठं काम केलं आणि सगळे तिचं कौतुक करत चालले होते. पण तुला काय झालं आहे, तू एवढी शांत शांत का आहेस. तेव्हा ती म्हणते, मी काल तुम्हाला जे बोलली त्याच्यावरती तुम्ही विचार केला का. तेव्हा ते म्हणतात, नाही ग, अजून सुद्धा मी विचार केला नाही. ही वाटते तेवढी छोटी गोष्ट नाही आहे. तू जगदंबाच्या लग्नाचा विषय काढते आणि तिला ही गोष्ट मान्य नसेल तर. तेव्हा ती म्हणते, आपली मुलगी आहे, आपली मुलगी आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आहे आणि आपण तिचे आई वडील आहोत. आपण तिच्या चांगल्याचाच विचार करतोय ना, मग यामध्ये तिला विचारायची काय गरज आहे. आपण तिच्यासाठी योग्य वर शोधूया. तेव्हा ते म्हणतात, आपल्याला एवढ्या लवकर मुलगा कसा काय मिळेल. तेव्हा ती म्हणते, मिळून जाईल, तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे जगदंबा इकडे शिवलिंगाच्या जवळ गेलेली असते. तेव्हा ती म्हणते, मी जेव्हा जेव्हा इथे येते ना, तेव्हा मला खूप प्रसन्न वाटतं आणि मला असं वाटतं ही जागा आपलीच आहे. खरं म्हटलं तर तुम्ही असेच माझ्या बरोबर राहा. तुळजाभवानी आहेत आणि महादेवाची ही कृपा असली ना, तर असेच करून आम्ही सगळ्या संकटांवरती मात करू. इथे आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं. ती देवापुढे हात जोडते. तर दुसरीकडे इकडे
नंदाई गावदेवीच्या मंदिरामध्ये गेलेली असते तेव्हा ती म्हणते, आई मी तुझ्याकडे गाराने घेऊन आली आहे. खरं म्हटलं तर डोक्यामध्ये एक विचार चालला आहे मुलीच्या लग्नाचा, आणि तो विचार पहिले तुझ्यासमोर मांडावा असं मला वाटत आहे. असं काहीतरी कर की माझ्या मुलीसाठी एखादा योग्य वर मिळावा आणि तुझी कृपा तिच्यावरती असावी, कारण की ती सगळ्यासाठी सगळं काही करते, पण तिच्या आयुष्याचंही भलं व्हावं. आमच्या नजरेत अजून तरी कोणता मुलगा नाही, पण तू स्वतःहून एखादा मुलगा दाखव, म्हणजे असं समोरच येऊ दे. तेवढ्यात तिथे शिवाची एंट्री होते. शिवाला बघता गंगाई थोड्या चिडून गेलेल्या असतात आणि त्याच्याकडे रागाने बघायला लागतात. तेव्हा शिवा म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का आज सगळं छान झालं, म्हणजे जगदंबाने सगळं छान केलं आहे, तिच्याचमुळे तर गावकरी वाचले आहेत. तेव्हा ते म्हणतात, काय ग, मला तर एक प्रश्न पडला आहे, तू तर मर्दगडी आहेस ना, मग जगदंबा त्या दरोडेखोरांशी लढली पण तुला लढता आलं नाही का? मी ऐकलं की तू त्या जंगलामध्ये पळून गेला जेव्हा तुझ्या मागे दरोडेखोर लागले. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे काकू, माझ्याकडून या सगळ्या लढाया होत नाही, मी थोडा त्या गोष्टीत कमजोर आहे ना. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, तुझ्यासारख्या माणसाकडून जास्त काही अपेक्षा करून फायदाच नाही आहे. तेवढ्यात शिवाला तिथे बघून इकडे महिपती थोडा चिडून गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तो इथे काय करतोय? मला तर प्रश्न पडला आहे, याच्या मागे आपण राक्षस पाठवले होते तरी सुद्धा हा इथे आला कसा? तेवढ्यात नंदाई महिपतीला बघतात आणि म्हणायला लागतात, बाळा मी ऐकलं तू सुद्धा जगदंबाच्या मदतीने दरोडेखोरांना मारलं, हे खरंच खूप छान काम केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, मी एवढं काही केलं नाही, सगळं काही जगदंबानेच केलं आहे. तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर तुझी तिला साथ होती म्हणून तिला चांगल्या गोष्टी करता आल्या. तेव्हा तो म्हणतो, पहिले तर मी माझ्या गावाला पूर्णपणे हरवून गेलो आहे, मग आता तुमच्या गावासाठी तरी मला काही करता आलं, हेच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि तेच मी केलं आहे. तेव्हा ते म्हणतात, असाच जगदंबाच्या पाठीशी उभा राहा आणि लढाई देत राहा. तेवढ्यात त्याचं लक्ष शिवाकडे जातं. शिवा म्हणायला लागतो, खरंच महिपती, आज तू खरंच खूप छान काम केलं आहे, तू दरोडेखोरांशी 2 हात केले आणि त्यांना नायनाट केलं, हे खरंच खूप मस्त काम केलं आहे. तेव्हा महिपती म्हणतो, काय रे, पण तू कुठे पळून गेला होता? तू काही मला लढाईमध्ये दिसला नाही. तेव्हा तो म्हणतो, माझ्या मागे 2 दरोडेखोर लागले होते आणि त्यांना बघून मी गावाच्या बाहेर पळून गेलो, पण ते अचानक कुठे गायब झाले काय माहिती. तेव्हा त्याचा प्रश्न अजूनच खंबीर होऊन जातो की काहीतरी नक्कीच गडबड आहे. हा जो वाटतो ना तो नाही आहे. हे दोन्हीही राक्षस कुठे गायब झाले आहे हे शोधणं आता गरजेचं आहे. तू लगेच कामाला लाग, कारण की जेव्हा मी याच्याबरोबर मध्ये कुस्तीचा सामना केला होता ना, तेव्हा याने 2 वेळा मला खाली पाडलं होतं आणि तेव्हाच मला याच्या शक्तीचा पुरेपूर अनुभव आला होता, पण नंतर हा हारला. हा का हारला ते मला माहिती नाही, पण तो शक्तिशाली आहे ही गोष्ट तर खरी आहे. आता त्या राक्षसांचं काय झालं आहे हे शोधणं गरजेचं आहे, कारण की हा दिसतो तसा नाही आहे, ही गोष्ट तर मला कन्फर्म झाली आहे. तर दुसरीकडे दरोडेखोर इकडे त्या आजींचं सगळं सामान लुटत असतात. तेव्हा ते म्हणतात, काय रे, आता तुम्ही माझं सामान का लुटताय, हे सगळं करू नका. तेव्हा तो त्यांचा गळा धरतो आणि म्हणतो, काय ग, आम्हाला फसवायचे धंदे केले का? तुझ्याचमुळे तर आम्ही पुरेपूर फसून गेलो आहोत. तेव्हा ती म्हणते, काहीच फसवलं नाही आहे मी, तुमचा गैरसमज होत आहे. तेव्हा तो म्हणतो, आमचा काहीच गैरसमज होत नाही आहे. खरं म्हणजे जगदंबाने आम्हाला अक्कल दिली, तिने आम्हाला शिकवलं की चांगल्याचा मार्ग निवडायला पाहिजे, असं दरोडे करून काही चालत नाही, म्हणून आता आम्ही सुधारणार आहोत, लोकांची सेवा करणार आहोत. तेव्हा ती म्हणते, मग तुम्ही मला का लुटताय, मला लुटण्याचं कारण काय आहे? तेव्हा ते म्हणतात, हे जे पैसे आणि सगळं प्रॉपर्टी आहे ना, ही आमची आहे, मग त्याच्याने आम्ही आमचं नवीन आयुष्य निर्माण करू, आम्ही चांगल्याने जगू, लोकांची सेवा करू, तुळजाईची सेवा करू, पण तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवणार नाही, अंधश्रद्धेला आम्ही भूल घालणार नाही, म्हणून आम्ही हे सगळं तुझ्याकडून घेऊन चाललो आहोत. हे सगळं झाल्यानंतर ती अक्षरशः किंचाळून जाते आणि म्हणायला लागते, या जगदंबाला मी आता काही सोडत नसते, हिचाच जर मी नायनाट करेल. तेवढ्यात तिथे मनुबाई येतात आणि म्हणायला लागतात, हे सगळं जे करतेस त्याचा काहीच उपयोग नाही आहे, मी तुला सांगते ना, याचा काही उपयोग होणार नाही, तू जगदंबेचं काहीच वाकडं करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, आत्ताच्या आत्ता मी तिला भस्म करते. तेव्हा मनू म्हणते, हे जे तुझे खोटे नाटक आहेत ना, हे तू लहान मुलांना दाखव, हे जादूबिदूचं नाटक मला करायची गरज नाही आहे. माझा मालक आहे ना, तो खरंच खूप भारी आहे. तेव्हा ती विचारते, कोण आहे तुझा मालक आणि काय करणार आहे? तेव्हा ती म्हणते, आता गावकऱ्यांनी जे काही केलं आहे ना, त्याचे
परिणाम तर त्यांना लवकरच भोगायला लागणार आहे, कारण की त्यांनी जगदंबाची साथ दिली आणि याच्यामुळे माझे मालक खवळून गेले आहेत. बघ आता उद्या गावकऱ्यांबरोबर काय होतं आणि कसं होतं. ती खूप खुश असते. तर दुसरीकडे इकडे जगदंबा घरी येते तेव्हा इकडे गंगाई तिला विचारतात, काय ग तू एवढ्या रात्री कुठे गेली होती. तेव्हा ती म्हणते, काय नाही गावामध्येच होती. तेव्हा ती म्हणते, काय गावामध्ये, मी आता मंदिराच्या जवळून आली पण तिथे तर तू मला दिसली नाही. तेव्हा ती विचार करते, आई एवढे खोदून खोदून मला का प्रश्न विचारत आहे, नेमकं गडबड तरी काय आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही पण आईला खरंच सांगू शकत नाही. तेव्हा त्या विचारतात, काय झालं, तू कसला विचार करते, सांग की कुठे गेली होती. तेव्हा ती म्हणते, माझी एक मैत्रीण आहे ना तिच्याच घरी गेली होती. तिचं घर डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि त्याच्याचमुळे उशीर झाला. तेव्हा ती म्हणते, अगं अशी अपरात्री एकटं जाणं चांगलं नाही आहे. तुला माहिती ना दरोडेखोर आणि राक्षस कधी कुठे येऊ शकतात. तेव्हा ती म्हणते, आई हे गाव आपलं आहे आणि आपल्या गावामध्ये भियायची काय गरज आहे. तसेही दरोडेखोरांना तर अक्कल तर दिली आहे आणि राक्षसांनाही अक्कल येईल. तशीही तुळजाभवानी आणि तेव्हा ती म्हणते, महा म्हणजे. तेव्हा ती विषय सावरते आणि म्हणते, आईला सांगू शकत नाही की मी त्या गुफेमध्ये गेली होती, तर नाही तर आई खूप प्रॉब्लेम करू शकते. म्हणून मी एक काम करते, आईला काहीतरी खोटं नाटक सांगते. आई तुळजाभवानीचा माझ्यावरती आशीर्वाद आहे आणि त्यामुळे माझ्यावरती कोणतंच संकट येणार नाही. तेवढ्यात तिच्या ओढणीतून फुल खाली पडतं. इकडे गंगाई म्हणायला लागतात, काहीतरी नक्कीच ही वेगळं बोलत होती आणि हिने विषय फिरवला. तेवढ्यात त्यांच्या हातामध्ये ते फुल लागतं आणि ते विचार करतात, हा फुल तर महादेवाच्या अंगावरती टाकला जातो. मग हा फुल हिच्याकडे का होता. ही खरंच त्या गुफेमध्ये तर गेली नव्हती ना. त्यांचा संशय अजूनच वाढत असतो. तर दुसरीकडे इकडे हे दोघं जंगलामध्ये चाललेले असतात. तेव्हा तो म्हणायला लागतो, बघा मालक तुम्ही सांगितलं म्हणून मी हे सगळं करत आहे. म्हणून तुमच्यासाठी मी त्या दोन्हीही राक्षसांना शोधून काढलं. बघा ते इथेच मूर्छित पडले आहे. ते त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात पण फारसा काही उपयोग होत नसतो. ते बघता महिपती स्वतःची पावर वापरतो आणि त्या दोघांना स्वतःच्या शक्तीने जाग करतो. तेव्हा तो विचारतो, काय रे तुमचं नेमकं प्रकरण काय होतं. तुम्ही शिवाच्या मागे गेले होते त्यानंतर काय झालं. तेव्हा तो सांगतो, आम्ही त्याच्या मागे गेलो होतो. त्यानंतर आम्ही या रस्त्यावरती आलो. एकीकडे माझा पाय सरकला आणि दुसरीकडे त्याचा पाय सरकला आणि आम्ही दोघं तिथेच मूर्छित झालो. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला असं म्हणायचं आहे तुम्ही दोघं एकाच जागेवरती आली आणि दोघांना चक्कर येऊन तुम्ही तिथल्या तिथे तुमच्या डोक्याला मार लागलं म्हणून पडून गेले. तेव्हा ते म्हणतात, हो आम्हाला एवढंच आठवण आहे. हे ऐकल्यानंतर इकडे शिवा खूप खुश झालेला असतो. तेव्हा नंदी म्हणतो, काय झालं महाराज तुम्ही एवढे का खुश आहात. तेव्हा तो म्हणतो, ज्या मालकापर्यंत आपला निरोप पोचवायचा होता ना तो निरोप एकदम व्यवस्थितपणे पोचला आहे. म्हणजे आता तो मालक खुश असेल. तेव्हा तो म्हणतो, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे ते मला समजलं नाही. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे एक करंटा हातामध्ये घेतलेला असतो. तेव्हा मनुबाई तो करंटा एका जागेवरती ओढते आणि म्हणायला लागते, आता खरी मजा येणार आहे. गावकऱ्यांवरती खरं संकट आता येणार आहे. ती खूप खुश असते. तर तेवढ्यात गावाकडून आवाज यायला लागतो, बघा बघा गावामध्ये काय झालं. तेव्हा बाबा म्हणतात, काय झालं असेल गावामध्ये जे गावकऱ्यांचा एवढा गोंगाट येत आहे. हे ऐकल्यानंतर जगदंबालाही थोडं टेन्शन आलेलं असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच नवीन संकट काय असेल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.